आता तुमच्या समोर एक अतिशय तरुण कवी सादर करीत आहोत. या कवीने प्रल्हाददादा शिंदे ते आदर्श शिंदे अशा 3 पिढ्यांना आपली गाणी लिहून दिलेत. अतिशय दमदार असा हा कवी, हा हंस कोणाचा, फाटकी नोट अशा कविता लिहिणारा मी स्वागत करते शाहीर कुंदनजी कांबळे यांचं. ना बिके हैं ना बिकेंगे किसी भी दाम पे, भाई हम तो मर मिटेंगे जय भीम नाम पे. शिवरायानं शिकवला तलवारीचा घाव, शिवरायानं शिकवला तलवारीचा घाव, ज्योतिबानं सांगितला ज्ञानाचा प्रभाव. शिवरायानं शिकवला तलवारीचा घाव, ज्योतिबानं सांगितला ज्ञानाचा प्रभाव. शाहूजीनं शिकवला आखाड्यातला डाव, आणि माझ्या भीमरावानं शिकवला समता बंधुभाव, समता बंधुभाव. प्रत्येक धर्म पाहिला मी आपापल्या वेशात, धर्म प्रत्येक धर्म पाहिला मी आपापल्या वेशात, पण कुठलाच धर्म ठसला नाही मनाच्या आरशात. प्रत्येक धर्म पाहिला मी आपापल्या वेशात, कुठला धर्म ठसला नाही मनाच्या आरशात. अहो चीनने असे म्हटले आहे जगाच्या नकाशात, चीनने असे म्हटले आहे जगाच्या नकाशात. अरे जन्माला यावं तर बुद्धाच्या भारत देशात. आणि म्हणून डा 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 डा. ऐका, बुद्ध आणि धम्म हा जर ग्रंथ पाहिलात तर इतका जाड ग्रंथ आहे. मी 4 चरणात लिहिलेला आहे. आणि तो कसा, अहो बुद्धाच्या धम्मामध्ये, बुद्धाच्या धम्मामध्ये, अहो बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. प्रज्ञाशील करुणेनं, प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. बुद्ध धम्म काय सांगतो, प्रेमाने प्रेम द्यावे, प्रेमाने प्रेम घ्यावे, प्रेमाने प्रेमाने प्रेम द्यावे, प्रेमाने प्रेम घ्यावे. प्रेमाच्या साम्राज्यात, प्रेमाच्या साम्राज्यात जीवनी आनंदी व्हावे. प्रेमाच्या साम्राज्यात जीवनी आनंदी व्हावे. प्रेमाच्या साम्राज्यात जीवनी आनंदी व्हावे. प्रेमाने प्रेम द्यावे, प्रेमाने प्रेम घ्यावे. प्रेमाच्या साम्राज्यात जीवनी आनंदी व्हावे. का, मानवते पायी जुळत, मानवते पायी जुळत जीवा भावाचं नातं. मानवते पायी जुळत जीवा भावाचं नातं. प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. वा, बुद्ध काय सांगतो,
जीवनात दुःख आहे, जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, जीवनात दुःख आहे, जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण 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 आहे. दुःखाचे मूळ शोधा, दुःखाचे मूळ शोधा, दुःख निवारण आहे, दुःखाचे मूळ शोधा, दुःख निवारण आहे, दुःखाचे मूळ शोधा, दुःख निवारण आहे. दुःखाचे मूळ शोधा, दुःख निवारण आहे. चार आर्य सत्याने, चार आर्य सत्याने कृष्णेवर केली मात, चार आर्य सत्याने कृष्णेवर केली मात. प्रज्ञाशील करुणेन जीवनात सोनं होत, बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत, बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. आमच्या माय माऊलीनं सांगायचं आहे, बुद्ध काय आहे? कटू सत्य आहे. हे बाबा, अरे माझ्या पोराला नोकरी नाही र, माझ्या पोराला नोकरी लाव. हे बाबा, अरे माझ्या घरात धन संपत्ती नाही र, मला धन संपत्ती द्या. हे बुद्धाकडे मिळायचं नाही. बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही, बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही, बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही. बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही, बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही, बुद्ध कुणाच्या घरी नवसाला पावत नाही. बुद्ध संकट समयी, बुद्ध संकट समयी हा केला धावत नाही, बुद्ध संकट समयी हा केला धावत नाही, बुद्ध संकट समयी आकेला धावत नाही. तुझ तुझा उद्धार करता, तुझ तुझा उद्धार करता धम्माच्या चरणात, तुझ तुझा उद्धार करता धम्माच्या चरणात. प्रज्ञाशील करुणेनं जीवनात सोनं होत, बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत, बुद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. शेवट आहे, शेवट. एकापेक्षा एक तुम्ही बोलताय भारी सवाय, एकापेक्षा एक तुम्ही बोलताय भारी सवाय. अरे तुम्ही धम्म सांगता काय? तुमचे चार दोन दगडावर पाय, दोन दगडावर पाय. खरं आहे की नाही? दोन दगडावर पाय. 22 प्रतिज्ञा म्हणते, 22 प्रतिज्ञा म्हणते जीवनाचा मार्ग ठाम, 22 प्रतिज्ञा म्हणजे जीवनाचा मार्ग ठाम, 22 प्रतिज्ञा म्हणजे जीवनाचा मार्ग ठाम, 22 प्रतिज्ञा म्हणजे जीवनाचा मार्ग ठाम. सोडून सन्मार्गाला, सोडून सन्मार्गाला फिरतो का चारी धाम, सोडून सन्मार्गाला फिरतो का चारी धाम, सोडून सन्मार्गाला फिरतो का चारी धाम. मन शांती कुंदला मिळते, मन शांती कुंदला मिळते बुद्धाच्या विहारात, मन शांती कुंदला मिळते बुद्धाच्या विहारात. प्रज्ञा
भाषित करून जीवनात सोनं होत. फुलाच्या धम्मामध्ये समजेच मी गेलं, फुलाच्या धम्मामध्ये समजेच मी गेलं, फुलाच्या धम्मामध्ये समजेच मी गेलं, समजेच मी गेलं, समजेच मी गेलं, समजेच मी बंधू आणि भगिनींनो, आता कळलं असेल मी शाहिरांना अत्यंत तरुण कवी का म्हटलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या शाहिरांसाठी, कारण ते इतक्या प्रचंड ऊर्जेने प्रचंड ताकदीने सादरीकरण करतायत. या वयात देखील तुम्ही तर सगळे तरुण आहात. तुमची ऊर्जा का कमी टाळ्या वाजवताना? प्रचंड टाळ्या होऊ द्या शाहिरांसाठी पुन्हा एकदा.